हॅलो मित्रांनो, तुमचं स्मार्ट गायडन्स विथ स्वप्नील या चॅनलवर स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण बघणार आहोत MSDCLचं बिल भरणं कसं करावं, महावितरणचं बिल कसं भरावे. त्याचप्रमाणे आपली जर पावती कुठे गहाळ झाली असेल, हरवली गेली असेल तर ती पुन्हा कशी मिळवली जाते तर ती आपण बघूया. सुरुवातीला मी ग्राहक क्रमांक एंटर करतो. याच्यामध्ये 12 अंकी जो आपला ग्राहक क्रमांक असेल तो याच्यामध्ये टाकावा. त्यानंतर मित्रांनो हा कॅप्चा एंटर केल्यानंतर आपण माहितीची नोंद करा यावर क्लिक करू. यावर क्लिक केल्यानंतर आपले बिलाची रक्कम किती आहे ते सुद्धा माहीत पडेल. पावती महिना, MSDCL कोणते ऑफिसचे आहेत ते सुद्धा माहिती मिळेल. व्ह्यू बिल फोटो, जर आपल्याला चालू बिलाची रीडिंग बघायची असेल तर व्ह्यू बिल फोटो यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या मीटरचा फोटो दिसेल. हे आल्यानंतर तुम्ही आपल्या मीटरची फोटो बघू शकता. त्यानंतर आपण समोर बघू बिलाची पावती कशा प्रकारे येते ते. व्ह्यू बिलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यावेळचं नवीन बिलाची पावती दिसेल. त्यानंतर तुम्हाला जर बिल भरायचे असेल तर पे नाऊवर क्लिक करायचं. पे नाऊवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व काही माहिती यामध्ये दिसून येईल. जर तुम्ही गोग्रीन ऑप्टेड जर तुमचं बिल पावती असेल तर तुम्हाला 10 रुपयाची सूट मिळेल. आपल्याला आता पेमेंट करायचं आहे. याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर पे नाऊवर क्लिक केल्यानंतर बिलाचं भरणा करायचं. यामध्ये असं लिहून येते की डिअर कस्टमर, रजिस्टर फॉर गो ग्रीन इन गेट 120 इमिजिएट डिस्काउंट ऑन फर्स्ट इलेक्ट्रिसिटी बिल. जर तुम्ही मित्रांनो पहिल्यांदा जर बिल भरायचं असेल आणि तुम्ही गो ग्रीन जर रजिस्टर केले असेल तर तुम्हाला 120 रुपयाचं घसघशीत सूट मिळेल. तर आपण यावर ओके. जर तुम्हाला गो ग्रीनचं डिस्काउंट मिळवायचं असेल तर तुम्ही मिळू शकता, अन्यथा तुम्हाला पूर्ण बिल इथे भरावे लागेल. ओके या बटनवर क्लिक करायचं. ओके. त्यानंतर तुम्हाला हे समोरचा टॅब ओपन होईल. तर आपण यावर तुम्हाला ज्या बी बँकेचं तुम्हाला पेमेंट करायचं असेल त्याच्यावर क्लिक करायचं. तर मी सध्या युनियन बँकवर क्लिक करतो. यावर केलं की SBI ई-पेवर पेमेंट करायचं. सबमिट झालं की तुम्हाला QR कोड किंवा UPI तुम्ही 3 प्रकारे भरू शकता. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI. QR कोड स्कॅननं सुद्धा भरू शकता तुम्ही. तर तुम्हाला मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवीन नवीन माहिती येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.